आज आपण मसाला पास्ता बनवणार आहोत। त्यासाठी आधी मी एका पातेल्यात पास्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये जेवढा भिजेल तेवढंच आपण पाणी टाकलेलं आहे। म्हणजे ओव्हर जास्त नाही पाणी टाकायचं, पास्ता जेवढा भिजेल तेवढंच पाणी टाकायचं। मग त्याने व्यवस्थित चांगला होईल असा मोकळा, म्हणजे एकदम चिकट नाही होणार, सुटसुटीत होईल मोकळा। याच्यात मी पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि लगेच मीठ नाही टाकायचं। थोडा अर्ध कच्चा पास्ता शिजला की आपण याच्यामध्ये मीठ ॲड करूया। तर यामध्ये आपण आता मीठ ॲड करूया। हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। पास्त्याला नाही का जास्त नाही हलवायचं, तुटण्याची शक्यता असते, म्हणून असं हळूवार हाताने हलवायचं। पास्ता शिजताना आधी चांगलं 2 पाण्यानं याला धुवून घ्यायचं, याच्यावर डस्ट असली ना बसलेली ती निघून जाईल। आता हे आपला पास्ता शिजला की नाही आपण हे चेक करूया। अशा प्रकारे असा शिजू द्यायचा पास्ता। शिजलेला आहे व्यवस्थित। थोडा वेळ झाला ना की व्यवस्थित हे शिजेल। थोडं त्याला आपण झाकून ठेवूया आणि आपल्याला शिजल्याचा आवाज येईल। म्हणजे लास्टला कसं होतं, म्हणजे पाणी थोडं राहिलं की मग कसा आवाज येतो त्या प्रकारे आवाज येईल। मग लगेच गॅस बंद करून टाका, म्हणजे आपलं चिटकणार नाही पास्ता खाली पातेल्याला। झालेला आहे आपला हे पास्ता रेडी शिजून। तर आपण याला आता फोडणी देऊया, याच्यावर एक प्लेट झाकून ठेवायची। आता मी गॅसवर कढई एक ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धी पळी तेल टाकूयात। फक्त आपल्याला टॉसिंग करण्यासाठी तेल हवे, जास्त गरज नाही आहे याला तेलाची। आता यामध्ये चिरलेला कांदा पण टाकूया। तुम्ही पास्ता तुमचा किती आहे त्यानुसार क्वांटिटी कमी जास्त प्रमाणात करू शकता। गॅसची आच कमीच ठेवायची आहे। असं थोडा व्यवस्थित भाजलं ना, जास्त नाही भाजू द्यायचं, थोडंसं भाजलं ना तर आपण याच्यात दुसरं याच्यात ॲड करूया। शिमला मिरची, टोमॅटो टाकूया। हे अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आपण त्यात। त्याचबरोबर शिमला मिरची ॲड करूया। टोमॅटो, घालून घेऊया। थोड्यामध्ये मीठ टाकूया, कारण आपण ऑलरेडी पास्त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। ते नरम होण्यासाठी याच्यात थोडं मीठ टाकलेलं आहे। वास मस्त येतोय, सुगंधित छान दरवळतोय। जिरे टाकूयात थोडे, थोडा असं 2-3 मिनटं व्यवस्थित भाजले ना की आपण ते पास्ता टाकूया। तुम्हाला हवा असल्यास रेडीमेड पण पास्ता याच्यात टाकू शकता, पास्ता मसाला, किंवा तुम्ही घरीच बनवू शकता। मिरेपूड थोडी वाटून टाकायची, मस्त पास्त्याचा फ्लेवर येईल त्याला। थोडा हिंग टाकूया। तुम्हाला हवा असेल ग्रीन मिरची पण कट करून टाकू शकता।
पास्ता मसाल्यात आपण पाणी मिक्सरमध्ये टाकणार आहे. तुम्हाला हवा असल्यास यामध्ये रेड चिली, टोमॅटो केचप टाकू शकतो. फक्त त्याच्यात मसाला ॲड केलेला आहे. मस्त मसाल्याची ग्रेव्ही झालेली आहे. तर आता मी शिजवलेला पास्ता याच्यात टाकणार आहे. पूर्ण पास्ता टाकलेला आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मस्त कलर आलेला आहे. मसाला पूर्ण एक जीव लागण्यासाठी त्यात थोडं मी पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित पूर्ण पास्ता चिटकणार नाही खाली. थोडं ऑर्गॅनिक टाकते. हवं असलं तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता यामध्ये. गॅस बंद केलेली आहे आता. पिंक पास्ता हवा येतो. याच्यामध्ये बघा मी बीट किसून टाकलेले आहे. अशा प्रकारे मस्त पिंक झालेलं आहे. असे तुम्ही देऊ शकता. मुलं आवडीनं खातील. हे प्लेन आहे शिजवलेला. त्याच्यात बीट किसून टाकायचं आहे. शिजतानाही तुम्ही यामध्ये बीट किसून टाकू शकता. कलर छान येतो पिंक. मस्त आपला पास्ता रेडी झालेला आहे. कलर पण छान दिसत आहे. बघू शकता तुम्ही. छान पण झालेला आहे. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून पहा. छान लागतं खायला. कसा वाटला नक्की सांगा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.